66 वर्षापासून कारंजा लाड शहरात शरद व्याख्यानमालेने श्रवणातून व्यक्तिमत्व घडवून प्रबोधनाचा वसा अखंडितपणे जोपासला आहे, असे वक्तव्य कारंजा तहसीलचे तहसीलदार कुणाल झालटे यांनी केले. ते कारंजा लाड येथील डॉक्टर अजय कांत यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या शरद व्याख्यानमालेच्या पत्रिका विमोचन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते. 67व्या वर्षामध्ये कारंजा लाड येथील शरद व्याख्यानमाला ही पदार्पण करत आहे. यावर्षी 67वा प्रोग्राम त्या ठिकाणी आपण या व्याख्यानमालेचा घेत आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉक्टर सुरेश सावजी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य व्यायाम शाळेचे सचिव गोपाल वाघाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे, सुधाकर जाधव, डॉक्टर पंकज काटोले, प्रमोद दहिहांडेकर, पपीश कहाते आदी मान्यवर उपस्थित होते. 14 ऑक्टोबर रोजी शरद व्याख्यानमालेला सुरुवात होणार असून शरद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प संभाजीनगर येथील डॉक्टर नम्रता जाधव या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या विषयावर गुंफणार असून 20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रख्यात विनोदी वक्ते संजय कळमकर यांचे जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर समारोपीय व्याख्यान होणार आहे. 14 ते 20 ऑक्टोबर या काळामध्ये कारंजा लाड शहरातील श्रोत्यांसाठी विविध व त्यांचे व्याख्यान श्रवण करण्याची पर्वणी कारंजेकरांनी सोडू नये, असे आवाहन शरद व्याख्यानमाला समितीकडून करण्यात आले आहे. थाटात संपन्न झालेल्या विमोचन कार्यक्रमास प्रमोद दहिहांडेकर, प्राध्यापक राजा गोरे, आशिष तांबोडकर, डॉक्टर पंकज काटोले यांनी व्याख्यानमालेच्या उज्ज्वल परंपरेविषयी आपली मते मांडली. या कार्यक्रमाकरिता सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर सुशील देशपांडे यांनी केले, तर डॉक्टर अजय कांत यांनी आभार मानले. शासकीय जे पण व्यस्त कार्यक्रम असतात ते याच्यातून सर्व वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला हजर राहतात व आपला उत्साह वाढवतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर असोसिएशनचे सिनियर डॉक्टर सावजी काका आजही सर्व कार्यक्रमाला उत्साहाने हजर राहतात, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.